मला असं वाटतं की 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या शारदीय व्याख्यानमालेमध्ये आजचं पुष्प गुंफण्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मी तुम्हा सर्व आयोजकांचे सुरुवातीलाच आभार मानतो आणि विषयाकडे वळतो. माझ्या बालपणी मला जे नैतिक मूल्यांचं बहुगुणी असं बहुआयामी असं कसदार औषध मिळालं ते श्यामची आई नावाच्या पुस्तकाच्या रूपानं. मला असं वाटतं की ज्ञाननिष्ठेचं, विद्यार्थी प्रेमाचं, सच्चेपणाचं, सचोटीचं, सामाजिक बांधिलकीचं, संवेदनशीलतेचं जर प्रतीक काही असेल तर ते साने गुरुजी होते आणि त्यांच्या कर्मभूमीत मला बोलायला मिळतं आहे हे माझ्यासाठी सर्वात जास्त गौरवाची बाब आहे. दुष्काळानं रापलेल्या, उन्हानं जर्जर झालेल्या, नापिकीनं ग्रासलेल्या या वसाहतींमध्ये प्रताप शेटने कपड्यांची मिल सुरू केली आणि अनेक भुकेलेल्यांना हक्काचा घास दिला. हा हक्काचा घास घेऊन कित्येक मिल कामगार इथे लहानाचे मोठे झाले. त्यांच्या कित्येक पिढ्या इथे राबल्या खपल्या. धुळ्यामध्ये सुद्धा त्यांनी तीच प्रताप मिल काढली, अंबळनेरमध्ये सुद्धा काढली. त्या सर्व मिल कामगारांपैकी एक मिल कामगार माझे आजोबा होते आणि त्यांचा मी नातू आहे याचा मला सार्थ अभिमान. आणि म्हणून हे एक वेगळं नातं आपल्या दोघांमधलं आहे. प्रताप शेठची प्रताप मिल, अंबळनेरची प्रताप मिल, धुळ्याची प्रताप मिल, आपण सगळे त्या अनुषंगाने एका कुटुंबातले सदस्य आहेत असं मी मानतो. जगायचं कसं हे साने गुरुजींनी शिकवलं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, साधी ओळ आहे. जवळजवळ सगळ्या शाळांमध्ये शिकवली जाते, साने गुरुजींची ओळ आहे. पण मला वाटतं जगण्याचं खऱ्या अर्थानं सार्थकी करण्याच्या प्रवासाबद्दल जे आपण आज बोलणार आहे त्याचं सगळं सार या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे याच्यामध्ये संपूर्णपणे सामावलेलं आहे असं मला वाटतं. मंगेश पाडगावकरांची कविता आहे की सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, हसत हसत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. म्हणून आजच्या या भाषणाचं हेडिंग जर काही असेल तर ते हे होतं की सांगा कसं जगायचं, हसत हसत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. म्हणणारे मंगेश पाडगावकर ज्या वेळेला आपल्याला हे सांगतात त्यावेळेला मला असं वाटतं की इतकं सोपं उरलं आहे जगणं मला नाही वाटत. कारण डॉक्टर म्हणून समाजामध्ये काम करत असताना आम्ही सगळेच कृत्रिम यंत्रमानवासारखे सगळ्या भावना, सगळ्या संवेदना बोथट झालेल्या कित्येक भाऊगर्दीमध्ये आम्ही वावरत असतो. आणि ती जी माणसं आम्ही भेटत असतात आम्हाला त्यांचं जगणं हे फार क्लिष्ट, खूप किचकट झालेलं आहे असं मला पदोपदी जाणवतं. जगणं हे हल्ली अनुकरणातून सुरू झालेलं आहे. तो काय म्हणेल, लोक काय म्हणतील त्याच्यानुसार जगायचं असतं. माझ्या जगण्याला अर्थपूर्णता कधी येते ज्यावेळेला 4 लोक माझ्याकडे बघतील, ते काय म्हणतील या अनुकरणातून, या तुलनेतून आम्ही खरं म्हणजे जगत असतो. आजकाल सिरियल्समध्ये बघून मुलामुलींची नावंसुद्धा आम्ही ठेवत असतो. म्हणजे त्याच्या जन्मापासूनच त्याच्या जगण्याचा जो आलेख आहे तो टेलिव्हिजन संचाला बघून आपण सुरू करत असतो. टेलिव्हिजन संचाला बघून आम्ही या सगळ्या गोष्टी सुरू करतो. क्या आपके टूथपेस्ट में नमक है, बंटी तुम्हारा साबुन स्लो है क्या, आप क्लोजअप क्यों नहीं इस्तेमाल करते, हम क्लोरोमिंट क्यों खाते हैं, मेलेडी इतनी चॉकलेटी क्यों है. या प्रश्नांवर आधारित आहे आपलं जगणं सध्या. आमचं जगणं हे टेलिव्हिजनच्या संचावर दिसणाऱ्या जाहिरातींना बघून आम्ही ठरवत असतो. मग च्यवनप्राश खाल्लं तर आमची मुलं बुद्धिमान होतात, नाहीतर ती मठ्ठ मानली जातात. हे व्यवस्थेने डिक्लेअर करून टाकलं. कसं काय, कधी ऊचे लोक आणि ऊची पसंत असते म्हणून माणिकचंद खावा लागतो, अशा प्रकारच्या जगण्याची शैली आमच्याकडे आली. जगणं हे अनुकरणातून आम्ही क्लिष्ट करून घेतलं. टेलिव्हिजन संचावर बघून आम्ही क्लिष्ट करून घेतलं. असूया, तुलना, ईर्षा, स्पर्धा या सगळ्यांच्या भोवती आम्ही फिरायला सुरुवात केली आणि मग आमचं जगणं हे त्या पद्धतीने ठरवायला सुरुवात केली. भौतिक सुखासाठी आम्ही सतत धावत असतो. आमच्या घरामध्ये त्या सगळ्या भौतिक सुखाच्यासाठी असलेले कृत्रिम सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, त्या तंत्रज्ञानाच्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही धावत राहतो. कार्यक्रमाला जायचं तर अतिशय उंची कपडे घालतो. साधं राहणीमान आता मागासलेपणाचं लक्षण मानलं जातं.
भौतिक सुखाच्या परिकल्पनांना पूर्ण करण्यासाठी आपण धावत राहतो. आम्ही जिथे राहतो तो समाज, त्या समाजातली माणसं, त्या समाजातल्या माणसांचा परस्परांशी चाललेला संवाद, तिथला चाललेला आर्थिक व्यवहार, तिथलं राजकारण, तिथलं समाजकारण, तिथलं अर्थकारण, तिथली भौगोलिकता, तिथली सांस्कृतिकता, तिथलं पर्यावरण, या सगळ्यांचा, अगदी तिथलं न्यायदानसुद्धा, अगदी तिथलं शिक्षणसुद्धा, तिथलं आरोग्यसुद्धा, या सगळ्यांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. आयुष्यात 2 दिवस हे फार महत्त्वाचे असतात. मी बालरोगतज्ञ म्हणून काम करतो, त्यामुळे माझा त्या क्षणाशी जास्त संबंध येतो. 2च दिवस सगळ्यात महत्त्वाचे असतात. एक, ज्या दिवशी आपण जन्माला येतो, आणि दुसरा, ज्या दिवशी आपल्याला कळतं की आपण का जन्माला आलो. आपल्यातला निरागस भाव वाटला, आपल्यातलं भाबडेपण संपलं, आपल्यातल्या संवेदना हरवल्या, आपल्यातला संवाद संपला, आपल्यातलं समाजभान आटलं, आपण कोडगे बनलेलो आहोत, आपण अत्यंत भामटे बनलेलो आहोत. आपण आपल्या स्वार्थापुरता आणि सुखासीनतेपुरता विचार करत असतो. आपल्यातल्या संवेदना हरवल्या, आपल्यातलं समाजभान आटलं, आणि याच्याबद्दलची जराही जाणीव आपल्याला दिवसाच्या शेवटी होत नाही. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आपण मोठं होत जातो, पण मोठं होत असताना, वयाने वाढत जात असताना आपल्यातलं लहान मूल हे रोज तिळतिळ करून मरतंय, या बाबतीतली सल आपल्याला बोचत नाही. आम्ही कसे जगतो, आम्ही काय शिकतो, आम्ही का शिकतो, तर अर्थार्जनासाठी शिकवायचं आणि गुणांपुरतं शिकायचं. शिक्षणाचा मूळ उद्देश संपला असं वाटत नाही. ट्युशन्सला जाणारे, नीटसाठी प्रिपेअर करणारे, JEEसाठी प्रिपेअर करणारे नेमकं कशासाठी झटत आहेत. सगळ्या क्षेत्रांमधला ध्येयवाद संपला. मुलांचा भावनांक हा दिवसेंदिवस कोरडा पडायला सुरुवात झाली. संवेदना हरवलेल्या समाजामध्ये नेमक्या संवेदना कशा पेरायच्या याच्यावर आता परिषदा घेणं खरं गरजेचं आहे, पण त्या परिषदा होताना दिसतच नाही. शिक्षणाच्या मूळ रचनेमध्ये आम्ही मूलगामी परिणाम, रचनात्मक बदल करणं गरजेचं होतं. शिक्षक बसलेले तिथे झालेलं दिसतं. तुम्हाला अस्वस्थता येते की नाही? विद्यार्थ्यांशी बोलताना, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तुम्हाला हे सतत बोचत असतं की शिक्षण व्यवस्थासुद्धा कोडगी झाली, ती यांत्रिक बनली. मग आमच्या शिक्षण व्यवस्थेने काय केलं बरं की 35% पुढच्या सगळ्यांना एका झटक्यात पात्र ठरवलं. मग ती सगळी पात्र मंडळी ही गुणवत्ता किंवा त्यांची गुणवत्ता कशावर? मार्कांवर आधारित गुणवत्ता. मग हे सगळे मार्कशीट तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत किती मार्कशीट गोळा करतो आपण? मग हे सगळे मार्कशीट डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल बरोबर अजून कुठले सर्टिफिकेट असतात ते सगळे सर्टिफिकेट, मग आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड 300 रुपयाच्या फोल्डरमध्ये आपण गोळा करतो. आणि 10वीच्या मार्कशीटवर अटेस्टेड केलेलं नाही म्हणून त्याला अपात्र ठरवलं जातं. पोस्ट ग्रॅज्युएट झालेला असतो पण अटेस्टेड नाही म्हणून तो अपात्र ठरतो. आणि जर तो पात्र जरी ठरला तरी त्याचं ते 300 रुपयाचं फोल्डर ती व्यवस्था बाजूला सारते आणि त्याला विचारते, सांग तुझ्यात कौशल्य किती विकसित झाले, तुला कौशल्य किती येतात. आणि तिथे त्याला पहिल्यांदा कळतं की अरे आपण जे काही शिकत होतो ते काहीच उपयोगाचं नव्हतं, कौशल्य कुठे शिकवलेत आपल्याला. मग हे असे कौशल्य नसलेले लोक हे असे इकडे तिकडे सैरभैर फिरतायत. आम्हाला शिक्षणाचा मूळ उद्देश कळला नाही. 150-200 रिक्त पदांसाठी किती अर्ज येतात? 15 लाख अर्ज येतात. बाद कसे ठरवले जातात? हे अटेस्टेड नसतं, अशा पद्धतीने बाद ठरतात. 5 लाख मुलं हे दरवर्षी 5-5 वर्ष स्वतःच्या गुणवत्तेला कस लावत कुठे ना कुठे जगाच्या कोपऱ्यात अभ्यास करतात. भारतातले बरं का, महाराष्ट्रातले, पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये इथून जातात, धोधो अभ्यास करत असतात, रात्रंदिवस मेहनत घेत असतात. आणि मग जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जातात त्यावेळेला कुणाची तरी शिफारसीवर आलेलं पत्र घेऊन मागून आलेलं पुढे पटकन निघून जातो. हे आपण बघतो की नाही? या देशामध्ये सर्वात जास्त तरुणांचा सतत चाललेला संघर्ष हा या देशातल्या सगळ्या नागरिकांना, आपल्यालासुद्धा अस्वस्थ करतो आहे. आपल्या जगण्याच्या गुणवत्तेवर सगळ्यात जास्त परिणाम हा या गोष्टीचा होतो आहे. जिथे समाधान हरवलेले लाखो चेहरे हे संधीच्या दरवाजावर कपाळमोक्ष होईपर्यंत धडका देत राहतात. जिथे होर्डिंगवर झळकण्यासाठी हजारो फोटोंची झुंबड लागलेली असते आणि जिथे दिवसभरातल्या नाकर्तेपणाला
विसरण्यासाठी म्हणून कडवट घोट रिचवले जातात. अशा समाजात आपल्याला एक आनंदाचं झाड लावायचं आहे, जिथे तिला अजूनही दुय्यम दर्जाची वागणूक मिळते, जिथे तिला अजूनही दुय्यम दर्जाची वागणूक मिळते, जिथे तिच्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार हे दमनाचं पारंपरिक शस्त्र मानलं जातं, जिथे ती सर्वांचं झाल्यानंतर अजूनही जेवायला बसते आणि जिथे तिच्या मताला फारशी किंमत नसते, अशा समाजात आपल्याला आनंदाचं एक झाड लावायचं आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की जिथे भूक अजूनही पोटाच्या कोपऱ्यात कुठेतरी उघडी नागडी निपचित पडून असते, जिथे घामाच्या धारांना अजूनही पुरेसे मोल मिळत नसते, जिथे आडनावामध्ये जातीला हुंगून त्याला शेजारी बसवायचं की नाही हे ठरत असते, अशा समाजात आपल्याला एक आनंदाचं झाड लावायचं आहे. मला हे तुम्हाला वारंवार सांगावं असं वाटतं की आनंदी जगण्यासाठी म्हणून खरं म्हणजे झटायला हवं. त्याच्यासाठी आनंदाची गुणवत्ता ठरवता यायला हवी, त्याच्यासाठी समाधानाची गुणवत्ता ठरवता यायला हवी, त्याच्यासाठी जगण्याची गुणवत्ता ठरवता यायला हवी. एका भूतान नावाच्या देशाच्या राजाला असं वाटतं की आपल्या देशातल्या नागरिकांच्या खिशातल्या पैशापेक्षा त्यांच्या हृदयातल्या आनंदाला मोजणं आणि मोजता येणं जास्त महत्त्वाचं, आणि म्हणून तिथे सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा आनंदी निर्देशांकाला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि त्या दृष्टिकोनातून आज जगभरातल्या देशांमध्ये या आनंदी निर्देशांकाला मोजून आनंदी जगातल्या आनंदी देशांची गुणवत्ता ही ठरवली जाते. ती त्या भूतान नावाच्या देशातल्या एका वेड्या राजामुळे हे सगळं सुरू झालं. आमच्या GDP-पेक्षा आमचा आनंदाचा निर्देशांक महत्त्वाचा वाटणं हे आमच्या जगण्याला कसदार बनवतं, हे आमच्या जगण्याला खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण बनवतं. आज प्रेम हरवलेल्या समाजामध्ये आम्हाला प्रेम संक्रमित करायचं असेल, संवेदना शून्य आणि संवेदना बोथट झालेल्या समाजामध्ये प्रेमच जर आधार बनवायचा असेल तर साने गुरुजींचा खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हाच मंत्र खरं म्हणजे कामाला येणार आहे. हीच जगण्याची सगळ्यात महत्त्वाची आशा असणार आहे. जगणं हे तिमिराकडून तेजाकडे नेणारं असलं पाहिजे, अंधाराकडून उजेडाकडे नेणारं असलं पाहिजे. याच्यातलं समाधान महत्त्वाचं, आनंद महत्त्वाचा. माझी पणजी आजी खूप समाधानानं दीर्घायुष्य जगली. काही वर्षांपूर्वी तिचं निधन झालं. तिला भेटायला म्हणून ज्या ज्या वेळेला गेलो त्या त्या वेळेला तिच्या पायांशी नतमस्तक ज्या ज्या वेळेला मी झालो त्या त्या वेळेला तिच्या तोंडून आपसूक निघालं की खूप मोठा हो, खूप सुखी हो. हा सुखी होण्याचा आशीर्वाद आम्हाला आमच्या आधीच्या पिढ्या, नंतरच्या पिढ्यांच्या पाठीवर मायेनं हात फिरवत त्यांच्यामध्ये पेरत होत्या. कशासाठी? त्या जगण्याला सार्थकी होण्यासाठी म्हणून, त्या आनंदाला आलेला बहर पाहण्यासाठी म्हणून. ज्या दिवशी ते जगण्याचं झाड असं हिरवगार होत होतं त्यावेळेला ह्या लोकांचं डोळ्याचं पारणं फिटत होतं. आमचे दादाबाबासुद्धा असेच डोळ्याचं पारणं फिटून गेले. समाधानानं जातासुद्धा आलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आधी त्याच्यासाठी आनंद पेरतासुद्धा आला पाहिजे, समाधान पेरतासुद्धा आलं पाहिजे. हे आपण पेरू शकलो आहे का? आपल्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये आम्ही आनंद पेरला का? समाधानानं जगण्यासाठीची तृप्ती पेरली का? हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. आनंदी राहणं फार सोपं असतं. आनंदाचा दिखावा करायला जातो ना आपण, म्हणून तिथे गल्लत होते, म्हणून गडबड होते. एखाद्या लग्नाला जायचं असतं, दूरचं कोणाचं तरी असतं, नातेवाईक अगदी दूरचा माहिती पण नसतं कोण कुठचा, पण साडी नवी घ्यायची असते. बरं ती महागडी घ्यावी लागते. बरं का घ्यायची? कारण चार चौघीमध्ये मिरवता आलं पाहिजे की मी किती सुखी आहे, हे दाखवायचं असतं की मी किती सुखी आहे. मग त्याच्यासाठी घरातल्या माणसाशी भांडण जरी झालं तरी चालेल, पण मला दिखावा करायचा असतो. या दिखाव्यामध्ये आम्ही अडकून पडलो. आजकाल समारंभांमध्ये जातात आपण, वाढदिवसाच्या, लग्नांच्या, साखरपुड्याच्या, तिथे लोक एकमेकांशी बोलण्यात कमी आणि सेल्फी काढून अपलोड करण्यामध्ये जास्त महत्त्वाचं मानतात. स्टेटसला ठेवण्यासाठी जास्त बिझी असतात. माणसांशी, जिवंत माणसांशी संवाद आम्ही संपवला ना. आणि हे आमच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. आपण कसले असतो ना, म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव. आमच्याकडे एक हातावरचं पोट घेऊन एक अगदी मोलमजुरी करणारा माणूस येतो. 4 मुली आहेत त्याला. तर त्याला म्हणलं आता थांबलं पाहिजे,
संतती नियमनाच्या ऑपरेशनला नाही म्हणू नकोस. पण तो म्हटला की नाही हो, मला थांबता येणार नाही, कारण माझ्या आईला मुलाची खूप हौस आहे, नातवाची खूप हौस आहे. ती म्हणते की जोपर्यंत नातू मांडीवर येणार नाही तोपर्यंत मला स्वर्ग मिळणार नाही. न पाहिलेल्या परिकथेतल्या काल्पनिक स्वर्गासाठी आम्ही किती दांभिक वागतो. 4 मुली आहेत, त्या 4 नाती आहेत, त्यांना जवळसुद्धा घेत नाही ती आजी. सुनेला घालून पाडून बोलते, मुलाला टक्के टोमणे मारते. म्हणजे जिवंत माणसांना छळायचं आणि परिकथेतल्या काल्पनिक स्वर्गासाठी अशा पद्धतीनं वागायचं. हे एका बाजूला घडतं आहे. आणि दुसऱ्या बाजूला एका भीषण अपघातामध्ये आपल्या घरातले, आपला मुलगा, आपली पत्नी, आपली सून, आपला एक नातू, या सगळ्यांना गमावलेला, कमरेमध्ये वाकलेले, अतिशय थकलेले एक आजोबा शिल्लक राहिलेल्या फक्त एका नातीसाठी जगायचं म्हणून ठरवतात. तिच्यावर अतिशय दर्जेदार पद्धतीचे उपचार करतात, तिचं लसीकरण पूर्ण करतात, तिच्या उच्च शिक्षणासाठी म्हणून झटत असतात. कुठल्याही प्रकारचा दुःखाचा अवडंबर न करता, कुठल्याही प्रकारे सहानुभूतीची भीक न मागता. मला वाटतं ही साधी माणसं जी आहेत ना, ती जगण्याच्या झाडाला हिरवगार बनवणारी ही माणसं आहेत. आणि ही माणसं जोशी सरांनासुद्धा, बहुगुणे सरांनासुद्धा, मलासुद्धा कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर भेटत असतात. आणि मला असं वाटतं की ती आम्हाला शिकवत असतात. जगणं शिकवणारी ही माणसं मृत्यूच्या दाढीमधून 1.5 महिन्यापेक्षा जास्त जो संघर्ष करून अतिशय सुखरूप घरी परतला, तो आमचा पुष्कर आज गर्दीमध्ये मला दिसतोय. आणि तो मला भेटायला आला आहे. याच्यासाठी समाधानाची दुसरी काही गोष्ट नाही. पुष्कर अतिशय दुर्धर आजारामध्ये होता, 1.5 महिन्यापेक्षा जास्त तो मृत्यूच्या दाढेत होता, तरीसुद्धा तो अतिशय मजबूतपणाने लढला. आणि मला असं वाटतं की जगण्याचा खरा अर्थ पुष्करला कळला. पुष्कर ये इकडे. आता तो 10वीत आहे. तेव्हा आनंदाचं झाड काय असतं तर हे असतं. जगणं कोणाला कळतं तर ह्यांना कळतं. मृत्यूशी 2 हात करून अतिशय सुखरूपपणे परतलेल्या पुष्करनं मलासुद्धा तितकंच जगायला. ही प्रेरणा देणारी मुलं आहेत, ही आनंदी झाडाला हिरवगार करणारी माणसं आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आम्ही पायी चालणाऱ्या रुग्णांसाठी, पायी चालणाऱ्या मजुरांसाठी हायवे क्लिनिक सुरू केलं होतं. तेव्हा फारसं कोणी मदतीला धावून जात नव्हतं. अशा काळामध्ये व्यवस्थेने एका झटक्यात नाकारलेले, एका झटक्यामध्ये झिडकारलेले, उन्हाने रापलेले आणि प्रवासाने शिणलेले असे सगळे मजूर हे आमच्यासमोर उभं राहा म्हटलं की पटकन उभे राहत होते, रांगेमध्ये उभे राहत होते. आणि मग त्यांच्या प्रवासासाठी, त्यांच्या जेवणासाठी, त्यांच्या प्रवासासाठी लागणाऱ्या सुखाखाऊसाठी, त्यांच्या औषधोपचारांसाठी आम्ही रात्रंदिवस तिथे झटत होतो. आम्ही 30 ते 40 हजार अशा प्रकारच्या मजुरांचा पहिल्या लाटेमध्ये तिथे औषधोपचार करत होतो, त्यांना जेवण देत होतो. हे सगळं करत असताना जेव्हा ते रांगेत उभे होते, त्या रांगेमध्ये मागच्या बाजूला एका रडणाऱ्या मुलीचा आवाज सतत अस्वस्थ करत होता. केस करदमलेले, कपडे करदमलेले, केस रापलेले, पायाला फोड आलेले, पोरगी खूप रडत होती. तिला आमच्या औषधांमध्ये, तिला आमच्या जेवणामध्ये काहीच रस नव्हता. जेव्हा तिचा नंबर आला त्यावेळेला सुक्या खाऊसाठी आम्ही राजगिऱ्याचे लाडू ठेवलेले होते. ते राजगिऱ्याचे लाडू तिला हवे होते. 2 लाडू दोन्ही हातांमध्ये घेतल्यानंतर ती रडणारी मुलगी एकदम झटकन बटन दाबावं तशी शांत झाली. आणि ज्या प्रकारचा आनंद तिच्या चेहऱ्यावर आला आहे म्हणून सांगू, कुठल्याच मॉलमध्ये किती पैसे दिले तरी नाही विकत मिळणार तो आनंद. मला असं वाटतं की हा आनंदाचा राजगिरा प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला वाटता आला पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात या आनंदाच्या राजगिऱ्याच्या कणाकणानं समाधानाचा लाडू वळता आला पाहिजे, तर खरं जगणं हे समृद्ध होणार आहे. आमचा लाडका पेशंट शंभू नावाचा छोटासा आहे, तो जेव्हा जेव्हा आमच्याकडे ॲडमिट झालेला आहे तेव्हा तेव्हा त्याचे आजोबा त्याला झोपवण्यासाठी म्हणून अंगाई गीत गातात.
आणि त्याला झोपवलं की त्याच्याबरोबर बाकीचे जे ॲडमिट असतात त्या मुलांनासुद्धा जोजवतात, त्यांच्यासाठीसुद्धा अंगाई गीत गातात. दुसऱ्याच्या वेदनेवर फुंकर घालण्याने समाधान मिळतं की नाही? स्वतःच्या स्वार्थाच्या चौकटीला थोडंसं मोडून बाहेर या. समाधानच समाधान आहे, आनंदच आनंद आहे. हे करता यायला हवं, हे करत नाहीत आम्ही जगणं सतत पुढे ढकलत असतो. म्हणजे आता बघा तुम्ही आपल्या मुलांना नातवांना हे सांगताना काय म्हणतात तिथे बसलेला तरुण वर्ग, एकदा 10वी व्हा मग जगायचंच आहे, एकदा 10वी व्हा मग जगायचंच आहे, 12वी तर व्हा मग जगायचंच आहे, ग्रॅज्युएट व्हा मग जगायचंच आहे, अरे पोस्ट ग्रॅज्युएट झाला की जगायचंच आहे, नोकरीला तर लाग मग जगायचंच आहे, अरे लग्न तर झालं पाहिजे मग जगायचंच आहे, मुलं बाळं झाले की मग जगायचंच आहे, अरे त्यांच्या शिक्षणाचं काय मग ते झालं की जगायचंच आहे. जगायचं कधी? उसंत कुठे मिळाली जगण्यासाठी? समाधान कुठे मिळालेलं आहे जगण्यासाठी? आम्हाला वेळच नाही मिळत आहे. समाधानाला जगण्याशी जोडता यायला हवं, शिक्षणाला, ज्ञानाला, समाजाशी आणि जगण्याशी जोडता यायला हवं. हे होताना दिसतंय का? आम्हाला कित्येकांना कळतच नाही आम्ही का जगतोय. का जगतोय ते माहितीच नसलेले कित्येक लोक जगायचा सोपस्कार आहे म्हणून जगतायत. असे कित्येक लोक आम्हाला रोज भेटतात. मला असं वाटतं की जगणं जर कळवून घ्यायचं असेल तर स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकवून पाहायला पाहिजे, परदुःखानं व्याकुळ होता आलं पाहिजे, दुसऱ्याच्या वेदनेवर फुंकर मारण्यासाठी पुढे येता आलं पाहिजे. संवेदना किती आहेत आपल्यातला भावनांक हा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. की एखादी घटना घडते, पेपरमध्ये वाचतो आपण रोज, डोळ्यात टचकन पाणीसुद्धा येत नाही आपल्या. मौनामध्ये अडकलेली आणि गुंतलेली कित्येक मनं हे आमच्यासमोर रिते झाले पाहिजे, ते उघडे झाले पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे आमच्याशी. आणि मला या गोष्टीचं समाधान आहे की असे कित्येक मौनामधली भाषांतरं ही मला करता येतात. मुलं माझ्याकडे येऊन बोलतात, त्यांचे आईवडील त्यांचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात आणि मग त्यावेळेला कळतं की प्रश्न काय आहेत, लोक दुःखी कशाने होतात. अगदी क्षुल्लक कारणाने. वाढदिवसाला विश केलं नाही म्हणून आम्ही दुःखी होतो. मी सकाळी केलेल्या मेसेजचा संध्याकाळ झाली तरी रिप्लाय केला नाही म्हणून आम्ही दुःखी होतो. त्या 2 डबल ब्लू टिक झाल्या नाही त्याने माझा मेसेजसुद्धा पाहिला नाही म्हणून आम्ही दुःखी होतो. मार्क चांगले मिळाले नाही म्हणून आम्ही दुःखी होतो. कपड्याचा रंग हवा तसा नाही मिळाला गिफ्टमध्ये म्हणून आम्ही दुःखी होतो. दुःखी होण्यासाठी काय लागतं? ती माझ्याशी रोज बोलत होती तशी बोलली नाही म्हणून आम्ही दुःखी होतो. 4 चौघात आम्हाला माझ्या आईने रागवलं म्हणून आम्ही दुःखी होतो. अरे दुःखी होतो आणि काय कळस गाठतो, आत्महत्या करायला प्रवृत्त होतो. हे आमचं जगणं हे समृद्ध झालं पाहिजे. मला असं वाटतं की दुःखाचं डोंगर डोक्यावर घेऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची तक्रार न करता जगणारी जी माणसं आहेत ना त्यांच्याकडून जगणे शिकले पाहिजे. माझ्याकडे एक दाम्पत्य येते, दोघांना पण एक पाय नाही, दोघांनाही नाही, इवल्याशा बाळांना घेऊन येतं. ते आल्यानंतर आमच्या वेटिंग रूममध्ये अस्वस्थता असते, सहानुभूतीची लाट उसळते, अरे यांना कोणीतरी जागा करून द्या रे, अपंग आहेत बिचारे. पण ते कुठल्याही सहानुभूतीच्या आणि सवलतीच्या अपेक्षेशिवाय येतात, प्रचंड स्वाभिमानी आहेत. ते त्यांच्या पायावर कसरत करत त्या बाळाला घेऊन येतात. ही माणसं महत्त्वाची आहेत. ही माणसं मला काहीतरी शिकवतात. ही माणसं त्या वेटिंग रूममध्ये बसलेल्या दुःखाला स्वतःला कुरवाळत बसलेल्या कित्येक लोकांना जगणं शिकवतात. ही माणसं सगळ्यात महत्त्वाची. दूरच्या गावातून आपल्या 4-5 लोकांना, घरातल्या कुटुंबातल्या सगळ्यांना गमावून बसलेली एक आजी आपल्या नातीला घेऊन जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचते त्यावेळेला ती मला जास्त महत्त्वाची वाटते, कारण तिला दुःख व्यक्त करायला आणि रडत बसायला वेळच नाही. भारत नावाच्या देशाला समृद्ध करणारी माणसं कोण, असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर ती ही साधी माणसं आहेत की ज्यांना वेळ नाही आहे त्यांचं दुःख वाजवत बसायला किंवा कुणासमोर दाखवत बसायला. ती लढतायत, त्यांना लढण्यामध्ये विश्वास, त्यांना संघर्ष करण्यामध्ये विश्वास आहे. आणि हा संघर्षच तुमच्या देशाला समृद्ध करण्यासाठी सगळ्यात जास्त प्रेरणा देत असतो, तुम्हाला जगण्यासाठी समृद्ध करत असतो, तुमच्या जगण्याच्या झाडाला हिरवगार करत असतो. आणि ही ती माणसं आहेत जी तुमच्याकडे असायला हवी, तीच असली पाहिजे. वॉचमनकी करणारे एक बाबा, 65 आता गाठलेली त्यांनी. पहिलं वहिलं हक्काचं घर आत्ता होतं आहे, त्या बांधकामावर पाणी मारताना दिसतात. त्यांच्या डोळ्यामध्ये त्यावेळेला काय म्हणून आनंद आणि समाधान वाहत असतो ओसंडून. तिथे थकवाच येत नाही त्यांना. वॉचमनकी करून आल्यानंतर ते तिथे पाणी मारत असतात. केवढं समाधान आहे. सच्चेपणानं, प्रामाणिकपणानं जगलेल्या जीवनाचं सार्थकी होण्याचा तो क्षण आहे.
ते समाधान काही वेगळंच आहे. ते समाधान घेऊन जाणारी ही माणसं सगळ्यात महत्त्वाची आहेत. तुम्हाला भित्र्या सशाची गोष्ट माहिती असेल. तो भित्रा ससा असतो, झाडावरून पान पडतं, पाठीवर पडतं आणि तो सैरभैर होऊन संपूर्ण जंगलभर फिरत राहतो आणि सांगतो काय की आभाळ कोसळलं, आभाळ कोसळलं. आपण सगळं तेच करतो. टीचभर दुःख घेतो आणि थैथयाट करत सगळीकडे गावभर आपल्या दुःखाला दाखवत फिरतो. अरे काय सांगू माझ्या आयुष्यात काय घडलं, काय सांगू माझ्या आयुष्यात काय घडलं म्हणून 10-15 दिवसांचा दुखवटा घेऊन बसतो आपण. किती वेळ वाया घालवतो. उद्या काय होईल याच्यासाठी टेन्शन घेऊन 10-15 दिवस असंच वाया घालवतो. आज मी किती प्रयत्न करतो, ते किती सच्चेपणानं करतो, प्रामाणिकपणानं त्याच्यामध्ये घडवून घेतो, याला आम्ही महत्त्वच देत नाही. पांढरा कपडा घेऊन माझ्या हॉस्पिटलमध्ये काही लोक इवल्याशा बाळाला घेऊन मुंबईहून परतली. होतं नव्हतं ते सगळं करून झालेलं होतं. गाठीशी असलेले सगळे पैसे संपलेले होते. तिथल्या डॉक्टरांनी करण्यासारखं सगळं करून झालेलं होतं. आता काही उरलेलं नाही. घरी जाऊन सेवा करा म्हणून त्या बाळाला परत पाठवलेलं होतं. त्यांनी मला काय प्रश्न विचारावा की साहेब, हा पांढरा कपडा आणलेला आहे, हे बाळ आणलेलं आहे, दुगदुगी उरली आहे, थोड्या वेळात गतप्राण होईल, घरी जाऊन अंत्यसंस्कारांची तयारी करेपर्यंत तुमच्या दवाखान्यात राहू द्याल? माझं उत्तर असं होतं की तेवढा वेळ तरी माझ्याकडे आहेत ना प्रयत्न करायला. तुमच्या एवढ्या प्रयत्नांमध्ये माझे काही प्रयत्न मला जोडता येतील ना. म्हणून त्यांचा पांढरा कपडा त्यांना परत केला. बाळाला उराशी कवटाळलं, ICUत घेतलं. काही दिवस आमच्या ICUमध्ये त्याचा सतत संघर्ष चालला आणि गमतीची गोष्ट ते बाळ सुखरूप घरी परतलं. आज ते 7 वर्षाचं झालं. 7 वर्षाची ती मुलगी ज्या वेळेला तिच्या आईबाबांना घेऊन माझ्याकडे येते त्यावेळेला त्यांच्या त्या आईबाबांच्या डोळ्यातला आणि माझ्या डोळ्यातला, माझ्या उरात साचलेला तिच्याकडे बघतानाचा जो आनंद आहे तो नाही मिळतो कुठल्या मॉलमध्ये, कुठल्याच त्या झोमॅटोवर नाही विकत घेता येत. तो नाहीच मिळत कुठे. दुसऱ्याच्या दुःखात धावून जा, तुम्हाला समाधान मिळेल मिळेल म्हणजे मिळेल ह्याची गॅरंटी आहे. हेच उत्तर आहे. सांगा कसं जगायचं, हेच उत्तर. आम्हाला आमचं प्राधान्यक्रम ठरवता आलेलं नाही. वाढदिवस, लग्न आम्ही जोरात जल्लोषात कर्ज काढून करतो, आजार मात्र अंगावर काढतो की नाही. हेच होतं. वाढदिवसाचा केक कमी पडतो म्हणून आम्ही डीजेवर खर्च करतो. कर्ज काढून आम्ही या सगळ्या उत्सवांना साजरा करत असतो क्षणिक आनंदासाठी. नंतर किलोभर दुःख घ्यायला आम्ही तयार असतो. आमची कितीही लक्तरं झाली तरीसुद्धा या गोष्टींना आम्ही तयार असतो. मला असं वाटतं की सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न हल्ली चर्चेमध्ये आला, प्रसारमाध्यमांमध्ये सगळीकडे गाजला. या सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नावर मी पण काम केलेलं आहे. त्या रुग्णालयांमध्ये मी सुद्धा राबलेलो आहे. मला साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तिथल्या सुविधा कोणासाठी काढलेल्या असतात? रुग्णांसाठी. तिथे बेसिन कशासाठी असतं? हात धुण्यासाठी. तिथे खरकटं अन्न टाकून देतो आपण, टाकून देतो की नाही? टॉयलेटचा वापर केल्यानंतर पाणीसुद्धा टाकत नाही आपण. हे सगळ्या रुग्णालयांमध्ये आम्ही नेहमी बघतो. वॉटर कूलर असतो, पिण्याच्या पाण्याचा वॉटर कूलर, तिथे थुंकतो आम्ही, गुळणे करतो, तोंड धुतो. कॉट असते ना जिथे आपण ॲडमिट असतो, तिथे डब्यातलं अन्न जात नाही म्हणून डबा उपडा करून देतो आम्ही तिथेच. आणि आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याशी असे वागतो जसं की त्याला विकत घेतलेलं आहे. या सुविधा कोणासाठी काढल्या होत्या? तुमच्यासाठीच ना. सरकारला दोष देऊन कसं चालेल? बागांमध्ये सुद्धा जाऊन बघा, लहान मुलांसाठी झुलण्याचे झुले मोठ्या बायका झुलत असतात तिथे. बघतो की नाही आपण? ती एवढीशी पोरं केली आणि आपला नंबर कधी येणार म्हणून त्या बायकांमध्ये आपण बघतो ना. सगळ्या ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळतं. फुलं एक तर तोडायचेच नसतात बागेतली. बरं, तोडायचे जरी असले समजा तरी ते झाड उपटून काढतात. त्या झाडाची नासधूस करतात, फांद्या तोडतात. ही कसली विकृती आहे आपल्यामध्ये आलेली. त्या रेल्वेमध्ये त्या STच्या सीट्सला कुशन लावलेलं असतं. कोणासाठी? तुमच्याचसाठी. आपणच कुरतडतो ते. आणि मग सरकारने सगळं केलं पाहिजे. सरकारच्या सगळ्या जबाबदाऱ्या कसं काय सरकारवर टाकणार आपण? आपण काय केलं याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की नाही? ते नागरिकशास्त्र नावाचा तर काय विषय होता, एवढासा होता तो. छोटीशी पुस्तिका होती, आपल्या सगळ्यांना होती.
काय शिकवत होतं ते? सामाजिक आनंदाची चौका टाकायला शिकवत होतं ते. आम्ही ऑप्शनला टाकून दिलं ते. टाकलं की नाही ऑप्शनला? मग दुसऱ्याच्या जगण्यावर अतिक्रमण करणारा आनंदाचा थैथयाट काय कामाचा मला सांगा? तेच तर नागरिकशास्त्र शिकवत होतं तुम्हाला. 1 वर्षाचं बाळ असतं, घरामध्ये सगळीकडे सुसू शिशी करत डायपरमध्ये फिरत असतं, त्याला स्वतःला कळत नसतं. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून आपण रस्ता अडवायचा, DJ लावायचा, स्टेज सजवायचं आणि रात्री कानठळ्या बसणारे फटाके फोडायचे आणि आजूबाजूच्यांना वेठीस जायचं. होतं की नाही? अंमळनेर काय, धुळे काय, सगळीकडे होतं की नाही? मग अशा प्रकारचा दुसऱ्याला वेठीस धरणारा आनंदाचा थैथयाट काय कामाचा? हेच तर नागरिकशास्त्र आम्हाला शिकवत होतं. हा अघोरी आनंद घेऊन आम्ही जगतो, दुसऱ्याच्या जगण्यावर आम्ही अतिक्रमण करतो की नाही? आपल्या मुलांना घडवत असताना आम्हाला जाणीवपूर्वक काही गुणांची जपणूक करावी लागणार आहे. एक तर त्या मुलांना घडवणं आता फार किचकट झालं आहे. ते घडवण्यासाठी वेळच देत नाही. शाळा झाली की ट्युशन झाली की दुसरी ट्युशन, ती झाली की तिसरी ट्युशन, मग आल्यावर तो होमवर्क करेल. 18 तास पोरगं राबत असतो. त्याला काहीतरी बनवायचं असतं. या ध्येयानं आपण त्याच्यावर ते ध्येय लादतो. ते पोरगं राबत राहतं. समाजाशी कुठली वीण नसते, व्यवहारी जगाशी काही संबंध नाही, आतपाव छटाक कोथिंबीरबद्दल काही कळत नाही. एकदम मोठा होतो, एकदम सनदी अधिकारी बनतो, एकदम डॉक्टर बनतो, एकदम इंजिनियर बनतो, एकदम बँकेचा अधिकारी बनतो. आणि मग त्याचा पाला कोणाशी पडतो? समाजातल्या लोकांशी. त्याला काहीच येत नसतं, त्याला कळतच नाही. सामाजिकता त्याच्या अंगी आलेलीच नसते, त्याला व्यवहारिक जगाशी संबंधच नसतो. मग तो कोडगा बनतो, तो अतिशय बेदरकारपणे वागतो. असे काही अधिकारी आपण बघतो की नाही? बँकेच्या काउंटरवर अशी मारामारी होते की नाही की अगदी थकलेले आजोबा पेन्शन घेण्यासाठी आलेले असतात आणि लंच ब्रेकची पाटी तो असा खाडकन त्यांच्या तोंडावर आपटतो आणि निघून जातो. होतं की नाही? हे सामाजिकता विसरून गेलो, त्या संवेदना बोथट झाल्या आमच्या, आम्हाला जाणवतच नाही. डॉक्टरांच्या पण बाबतीत हे कित्येक ठिकाणी घडताना दिसतं की लांबून आलेला असतो पेशंट. लवारतोडी नावाच्या गावाहून पेशंट आला, मला कळायचं नाही, माझ्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी आणून तिथे धुळे जिल्ह्याचा नकाशा लावला. बघ कुठून आला होता तो, तुझ्यासाठी आला होता, तुला माहितीच नव्हतं तो किती लांबून आला होता. हे भान जाणीवपूर्वक, हे सामाजिक भान जाणीवपूर्वक आमच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये आम्हाला विकसित करावं लागेल, ते पेरावं लागेल. ते जर झालं नाही तर काहीच होणार नाही. आणि या बदलांची सुरुवात कुठून करायची? स्वतःपासून. मी एकट्यानं केल्यावर काय होईल असं नाही म्हणून चालणार. जागतिक परिषदा होतात, सगळे देश एकत्र येतात. काय, कशासाठी? की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काहीतरी करावं लागेल. सुरुवात कुठून होते माहिती आहे? आम्ही दाढी करताना आणि ब्रश करताना बेसिनचा नळ उघडा ठेवलेला असतो. आम्ही वर्गातून खोलीतून बाहेर पडताना लाईट पंखे बंदसुद्धा करत नाही. आम्ही जर ताटातलं अन्न वाया नाही घालवलं तर, आम्ही जर अंगणात एक झाड लावलं तर, आम्ही जर विजेचा वापर जपून केला तर, आम्ही जर पाण्याचा वापर जपून केला तर, आम्ही जर अनावश्यक ठिकाणी जर गाडी नेणं टाळलं आणि पायी जर गेलो तर, अनावश्यक ठिकाणी गॅसचा वापर टाळला तर, अनावश्यक ठिकाणी प्लास्टिकचा वापर टाळला तर, ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तर, डासांच्या निर्मूलनासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छतेसाठी स्वतःच पुढे आलो तर होणार नाही. हे होऊ शकतं, पण आम्ही करत नाही. आम्ही काय करतो? बोटं मोडत बसतो सारखं. आम्ही येणाऱ्या पिढ्यांना काय शिकवतो? संपत्तीचा दिमाग शिकवतो, जातीचा दुराभिमान शिकवतो, नात्यांमधला मतप्रकटनातला ओंगळपणा शिकवतो, उत्सवांमधला भंपकपणा शिकवतो, बाजारूपणा शिकवतो. आम्ही खऱ्या अर्थानं मुलांना जे शिकवायला पाहिजे ते शिकवतच नाही. आणि म्हणून येणाऱ्या पिढ्यांचं जगणं हे अतिशय क्लिष्ट होत चाललेलं आहे. ते भावनांक हरवलेलं होत चाललं आहे. तिथे जाणीवपूर्वक काहीतरी करावं लागेल. आमच्याकडे एक शाळेच्या 4थीच्या मुलाचं वॉटर बॅगच्या वरून भांडण झालं 2 मुलांमध्ये. 4थीची पोरं. पालकांना कळलं. शाळेच्या दारासमोर टोळी युद्धाला सुरुवात झाली. इकडून 15-16, तिकडून 15-16. इकडून फायटर चॉपर गुप्ती, तिकडून फायटर चॉपर गुप्ती, रॉड बेड सगळं घेऊन एकमेकांना भिडले. शक्तिप्रदर्शन कुठे आणि कशासाठी? वॉटर बॉटलच्या झाकणासाठी. आम्हाला दिमाग हवा आहे, आम्हाला आमचा इगो सॅटिस्फाय करायचा आहे. पण आम्ही समोर काय आदर्श ठेवतो आहे बघायला नको? हे आम्ही बघतच नाही. एका ओळखीच्या व्यक्तीच्या वडिलांचं निधन झालं म्हणून अंत्ययात्रेला म्हणून मी तिथे गेलो. जिथे निधन झालं तिथेही एक मंडप होता
आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या घरासमोरसुद्धा एक मंडप होता. एका ठिकाणी प्रेतयात्रा निघणार होती, दुसऱ्या ठिकाणी त्याच दिवशी लग्न होतं. गाडी लावून पुढे जाईपर्यंत माझ्या कानावर वाक्य येत होते. नवरा मुलगा आपल्या वडिलांना चिडून चिडून सांगत होता, आजच मरायचं होतं का त्यांना? माझं लग्न आहे ना, रोज रोज होणार आहे का ते? मला डीजे लावायचं होतं ना लग्नामध्ये, ते काही नाही, मी लावणार म्हणजे लावणार डीजे. वडील त्याला केविलवाण्या पद्धतीने समजावून सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. पुढे गेलो तर ज्याचे वडील वारले तो त्याच्या काकांना चिडून सांगत होता, लावतं द्या त्याला डीजे, लावतं द्या त्याला डीजे, नाही तोडला त्याला तर नाव नाही सांगणार. एका बाजूला वडिलांच्या अंत्यविधीच्या तयारीला बाजूला सारून मुलगा चिडलेला आणि दुसऱ्या बाजूला लग्नाचे विधी बाजूला सारून नवरा मुलगा चिडलेला. दोघांच्या ठिकाणी भावनिकदृष्ट्या कदाचित बरोबर असतील, पण प्रश्नाची उकल करण्याची आणि प्रश्न सोडवण्याची जी काही तयारी होती किंवा जी पद्धत होती ती चुकत होती आणि म्हणून प्रश्न हा खूप जटिल बनत होता. आपल्या शिक्षणाला, आपल्या सामंजस्याला आपल्याला जगण्याशी जोडता येणं हे गरजेचं होतं. ते झालं नाही, म्हणून अशा प्रकारचे प्रसंग हे उद्भवत असतात. इथे अमोघ बसलेला आहे, त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमाला मी आलो होतो. तो वेडा मुलगा आहे, म्हणजे तो ह्या वयामध्ये गीत रामायण वगैरे काहीतरी म्हणतो. असं नसतं करायचं. तो मॉलमध्ये शास्त्रीय संगीत ऐकवत फिरतो. वेडा मुलगा आहे तो. व्यवस्थेमध्ये हा वेडा ठरतो आहे, पण हा सगळ्यात जास्त भावनिक आहे. हा संवेदना घेऊन जगणारा माणूस. त्या तिथे बसून तुझं ते गीत रामायण ऐकत होतो. रामायण सगळ्यांनी ऐकलं आहे, सगळ्यांनी वाचलं आहे. त्या रामाचा शत्रू रावण केवढा मोठा होता? 10 तोंडांनी 10 दृष्टिकोनांचा विचार करणारा महापराक्रमी होता की नाही? पण तो हरला ना रामाकडून. कशासाठी? का हरला? तो हरला कारण राम हा माणुसकीवर राज्य करत होता आणि रावण हा माणसांवर राज्य करत होता. राम हा सगळ्या इच्छांपासून मुक्त होता, रावण हा सगळ्या इच्छांच्या पाशात होता. मला असं वाटतं की जगणं हरवलेल्या पिढ्यांना आम्हाला हे राम बनण्याची निरंतर प्रक्रिया शिकवावी लागणार आणि त्याच्यासाठी अमोघसारखे मुलं हे घडवावे लागतील जाणीवपूर्वक. ही ती वेडी पालक मंडळी जी इथे बसून ती घडवतात. त्यांना तो किती कमवतो त्याच्यापेक्षा तो किती टाळ्या कमवतो याला जास्त महत्त्व वाटतं. अशी मुलं ही जाणीवपूर्वक घडताना दिसणं हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे. शेवटच्या काही टप्प्यांवर येतो आणि संपवतो. खूप वर्षांपूर्वी माझा एक मित्र मला भेटण्यासाठी म्हणून अगदी काही मिनिटांसाठी येणार असल्याची बातमी आम्हाला कळली आणि घरात सगळे लगबगीने कामाला लागले. असलेले सगळे नियोजित कामं बाजूला सारले आणि त्याच्या स्वागताच्या आवभगतसाठी आम्ही सगळे आसुसलेलो होतो. माझ्या आईनं त्याला आवडणारा साजूक तुपाचा शिरा गरमागरम करायला म्हणून हातात घेतला. माझ्या मुलीनं अंगणामध्ये झरझर एक सुंदर सुरेख रांगोळी काढली. माझा छोटा मुलगा सारखा विचारत होता, बाबा कोण येणार आहे? अरे काका येणार आहे, तू खूप लहान होता त्यावेळेला तुला पाहिलं होतं, आता तू मोठा झालेला बघताना त्याला फार आनंद होईल. तो आला की तुझी ती वही आण, त्याच्यातलं तुझं छान अक्षर, तू काढलेलं छानसं चित्र त्याला दाखव. बाबा तो आल्यानंतर मी त्याला पाणी पण घेऊन येईल, वहीसुद्धा दाखवेल. अगदी चालेल. आम्ही सगळे लगबगीने कामाला लागलो. त्याची चाहूल लागली त्यावेळेला आम्ही सगळे दाराशी अखंडपणे तिथे गोळा झालो आणि तो मात्र मोबाईलवर बोलत बोलत मुलीने काढलेल्या रांगोळीला पायाशी तुडवत घरामध्ये शिरला आणि नेमका जाऊन बसला तो त्या वहीवर, जी वही कौतुकासाठी म्हणून मुलाने उघडी करून ठेवलेली होती. तसा पाणी आतमधून बाहेर घेऊन आलेला माझा मुलगा हिरमुसला. बराच वेळ पाण्याचा ग्लास हातात धरून हा कोणाशी तरी फोनवर बोलत होता. शेवटी माझा मुलगा नाराज होऊन घरामध्ये तसाच हताश होऊन निघून गेला रिकामा ट्रे घेऊन. थोड्या वेळानं आई आली, साजूक तुपाचा शिरा घेऊन बराच वेळ ताटकळली. याचा फोन सुरूच होता. ती पण सोफ्यावर तुपाचा शिरा ठेवून निघून गेली. 2 फोनमध्ये मी फक्त एवढंच विचारलं, कसा आहेस? त्याचं उत्तर देईपर्यंत त्याचा दुसरा फोन सुरू झालेला होता. तुपाचा शिरा तसाच हिरमुसलेला सोफ्यावर पडून होता. आमचा पाहुणचार तसाच नाराज झालेला होता. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद तर बघा, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं समाधानासाठी तर जगा. नुसतं त्या टेलिफोन संचाला कानाशी धरून किती वेळ जगणार तुम्ही? काही मिनिटांसाठी आला होता, तसाच निघून गेला.
मला असं वाटतं की आपण कोणाला भेटायला जातो ना, तर त्याला भरभरून भेटा. उद्या तो भेटेल की नाही काही माहीत नाही. शाश्वती जगण्याची कुठेच नाही. मला खूप असं सांगावं असं वाटतं की सगळी घरं जर एकाच रंगाची रंगवली तर किती नीरस दिसते. वैविध्यता हवी की नाही. वळणावळणाचं असतं आयुष्य. उतार चढाव येणार आहेत, चिंतांनी ग्रासले जाणारे, प्रश्न पडणारे, दुःख येणार आहेत, पण नंतर एक आनंदाचा क्षण येणार आहे. त्या आनंदाच्या क्षणासाठी लढलं पाहिजे, झटलं पाहिजे, आशादायी झालं पाहिजे, सकारात्मक झालं पाहिजे, जगणं बाणेदार बनवलं पाहिजे, संवेदनशील बनवलं पाहिजे, दुसऱ्यांच्यासाठी म्हणून धावणारं जाणं पाहिजे, कधी कधी नियम मोडून स्वतःसाठी पण जगता आलं पाहिजे. हे सगळं झालं पाहिजे. समाधानाची तृप्ती ही जिभेवर कायमस्वरूपी रेंगाळत राहिली पाहिजे. मला अजून आठवतं की लहानपणी आमच्या घरामध्ये टी व्ही नव्हता. मग ज्यांच्याकडे टी व्ही होता त्यांचं फार अप्रूप वाटायचं. ते जगातले सगळ्यात जास्त श्रीमंत वाटायचे. मग त्यांच्या घरामध्ये रामायण, महाभारत, स्पायडरमॅन असं बघायला जावं लागायचं. कित्येकदा दारावर तिथे पोचल्यानंतर तोंडावर दरवाजे बंद झालेले, तोंडावर. त्या दारापाशी विखुरलेल्या स्वतःला गोळा करत मी कित्येकदा हताश घरामध्ये परतलेलो असेल. तिथून परत येताना अनुभवातून शिक्षण होत होतं. तिथून परत येताना पराभवातून शिक्षण होत होतं. अपमान पचवण्याची ताकद निर्माण होत होती. आणि एक दिवस आमच्या घरामध्ये सेकंड हँड का होईना पण टी व्ही आला. प्रचंड आनंद झाला होता. जग ठेंगणं झालं होतं. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोणी असेल तर तो मी झालेलो होतो. पहिली सायकल आली त्याही वेळेला तीच भावना होती. पहिला टेलिफोन आला ना, तो BSNLचा टेलिफोन, 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागायची, मग यायचं. प्रत्येक गोष्टीसाठी थांबावं लागत होतं. प्रत्येक गोष्टीसाठी खूप वेळ वाट बघावी लागत होतं. थांबावं लागत होतं. पटकन मिळत नव्हती म्हणून त्या गोष्टीचं अप्रूप होतं, म्हणून त्या गोष्टीची किंमत होती. हॉटेलमध्ये वर्षातून कधीतरी जायचो. आईस्क्रीम एका वर्षातून उन्हाळ्यात कधीतरी खायचो. आता जेवण झालं की कुछ मिठा हो जाय म्हणून कोणी पण कधी पण आईस्क्रीम मागवतं. तुम्हाला त्याच्या पुढची गंमत सांगतो की आज कुछ तुफानी करते हे असं वर्षभरातून कधीतरी म्हणत काही कुटुंब घरामध्ये स्वयंपाक करतात, इतर वेळेला पार्सलच मागवत असतात. ही पार्सल संस्कृती रुजली की नाही आमच्यामध्ये. तुमच्या मोबाईलच्या एका बटनावर तुम्ही झोमॅटोवरून किंवा कुठल्याही कंपनीमधून कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही का मागवू शकत. तुम्ही आनंद क्षणात विकत घेऊ शकतात, पण समाधानाची तृप्ती जिभेवर रेंगाळत नाही, चिरकाळ नाही रेंगाळत. कुठून आणाल तृप्ती. ते सिंगल स्क्रीन थिएटर होते की नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी पहाटेपासून रांगा लागायच्या. मध्यरात्रीपासून आम्ही रांगेत उभे असायचो. तिकीट मिळेल की नाही शाश्वती नसायची, पण आम्ही रांगेत उभे राहायचो. आनंद होता, ओढ होती, आतुरता होती. प्रचंड अप्रूप होतं या गोष्टीचं. मोबाईलमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर डझनावर पिक्चर पडून येतात. संपलं, सगळं संपलं. झटकन मिळणाऱ्या गोष्टींमुळे या सगळ्या गोष्टींची किंमत संपली. आमचं जगणं सुलभ करण्याच्या नादामध्ये आम्ही अधिक बेढब, बेचव आणि बोथट बनवून ठेवू. तुमच्यापैकी सगळ्यांच्या घरामध्ये सुखवस्तू आता आहेत. तुम्ही सगळे जवळजवळ आता सुखलोलूप माझ्यासहित सगळे झालेले आहेत. ती अलेक्सा असते आता घरात. बसल्या जागी पंखा लावते, बसल्या जागी AC चालू करते, बसल्या जागी टेलिव्हिजन संच ऑन करते, बसल्या जागी गरम पाण्याचा तो नळ चालू करून तुमचं गिझर तापवून बिपवून देते. अरे ती जाऊ द्या, खिडकीचे पडदेसुद्धा बाजूला करून देते. किती सुखलोलूप झालो आहे आपण. आळशी बनवलं ना आपल्याला तंत्रज्ञानानं. मग लोंबलेली पोटं घ्यायची आणि जिममध्ये धावत सुटायचं. पोळीवरून मग भाकरीवर शिफ्ट व्हायचं. मग ती ज्वारीचीच खाल्ली पाहिजे जोशी सर म्हणतात, बाजरीची चालणार नाही. बेचव झालेलं ताट आम्ही घेऊन बसतो. मग त्याच्यात काय असतं? साखर चालत नाही, मिठाचं चालणार नाही, तेलाचं घेऊ नका भाऊगणी सर सांगतात. अरे मग ते बेचव झालेलं ताट घेऊन बसायचं आणि जगायचं. मग आम्ही काय, आमची समृद्धी बेचव बनवून ठेवलं ना आम्हाला. आमच्या जगण्याला बेढप बनवून ठेवलं. आकाराने कसेच्या कसे बोथट बनवून ठेवल्या. सगळ्या संवेदना हरवल्या आणि असं जगतोय आम्ही. एकमेकांशी बोलायला घरात माणसं नाही म्हणून कुत्री मांजरी पाळतात लोक. आता माणसं गेली कुठे?
ह्या स्पर्धेच्या जगामध्ये उसंत हरवून बसलेली कित्येक मुलं ही ट्युशन्स आणि शाळांमध्ये अक्षरशः जीव ओतून मेहनत घेत आहेत. जगण्याची उसंतच त्यांना मिळत नाही, समाधान मिळत नाही. आणि मला असं वाटतं की ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला समाधानी होता पण आलं पाहिजे. अव्यास, अमर्याद भूक यांच्यावर आपल्याला नियंत्रण पण मिळवता आलं पाहिजे. थाळी खायला जातो बघा आपण, थाळी 8-10 वाट्या असतात, मग त्या 4-5 प्रकारच्या भाज्या येतात, 10-12 प्रकारच्या चटण्या येतात, मग चपाती पण येते, मग फुलका पण येतो, मग भाकरी पण येते, मग पुरणपोळी पण येते, मग पांढरा भात पण येतो, मग पिवळा भात पण येतो, मग नारळी भात पण येतो, मग बिर्याणी पण येते, मग पुलाव पण येतो. ताट असं गच्च भरतं, ओसंडून व्हायला लागतं. एक पदार्थ धड खात नाहीत तुम्ही, वाट लागतं तुमची. आणि हेच तसंच होतं जगण्याचं सुद्धा. याच्याकडे बघितलेली गोष्ट माझ्याकडे पाहिजे, त्याच्याकडे बघितलेली गोष्ट माझ्याकडे पाहिजे, टेलिव्हिजनमध्ये बघितलेली गोष्ट, जाहिरातीतली बघितलेली गोष्ट, सगळं माझ्याकडे पाहिजे. सगळ्यांनी आपण हॉल भरून टाकतो, एकाचाही धड उपभोग घेत नाहीत. हे असं जगणं बेचव आणि बेढब आपण बनवून ठेवलेलं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद विकत घेता येतो, त्याच्यासाठी पैसे लागत नाहीत. हे आम्ही तुम्हाला अगदी प्रमाणासहित सिद्ध करून दाखवतो. काही पैसे लागत नाही. मी लहान मुलांचा डॉक्टर आहे. लहान मुलांच्या डॉक्टरांकडे लहान मुलं येतात. आई वडील साधारणपणे त्या डॉक्टरची इमेज अशी बनवून ठेवतात, डॉक्टर का काय, इंजेक्शन देतो, बघ बाबा. स्टॅम्प पेपरवर सगळ्या मागण्या पूर्ण करून घेतात माझ्या दाखापायी. पण तरीसुद्धा मुलं माझ्याकडे आनंदाने येतात की अभि काकाला एक गाणं म्हणून दाखवूयात, अभि काकाला पाठ केलेली कविता म्हणून दाखवूयात, अभि काकाला मी काढलेले चित्र दाखवायचं आहे. बाबा आपण जाऊयात ना अभि काकाकडे. पहिलं मिळालेलं बक्षीस, पहिली मिळालेली सर्टिफिकेट, पहिलं मिळालेलं सगळं काही ते तिथे घेऊन येतात. मला त्यांना भेटावं असं वाटतं. ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी यशस्वी आणि आनंदाची बाब. काही करत नाही, त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतो, पाठीवर शाबासकी देतो आणि प्रोत्साहन देतो. जाणीवपूर्वक प्रोत्साहन देता पण आलं पाहिजे. ते देत नाहीत आजकाल आजोबा लोकसुद्धा. आमच्या काळात असं, अरे जाऊ दे तुमचा काळ. त्या पिढीशी कनेक्ट होणं महत्त्वाचं नाही का? ते व्हायला नाही पाहिजे का? उपदेशांचे डोस आता कुठल्याच पुढच्या पिढीला नको आहेत. त्यांना आजोबा बोर होता कामा नये. आजोबा मित्र झाले पाहिजे. त्याला खांद्यावर घेऊन नाचणारे आजोबा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी कितीही गुडघे बदलावे लागले तरी चालतील, आपण बदलूयात. पण नातवासाठी झटणारे आजोबा, आनंद पेरणारे आजोबा हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. ते दुर्मिळ होत चालले. आणि आजोबा नकोसे झालेली पण घरं आता वाढत चाललेली. या दोघांवर आम्हाला कुठेतरी काम करावं लागणार आहे की नाही? हे सगळं घडतं आहे. आणि या सगळ्या किस्स्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये ती जी भेटायला येणारी मंडळी असतात फार गमतीशीर असतात. कशासाठी येतात भेटायला? तुम्ही लोक का जातात हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटायला? त्याला दिलासा द्यायला पाहिजे, त्याला ऊर्जा द्यायला पाहिजे, त्याला धीर द्यायला पाहिजे की काही घाबरू नकोस, काही होणार नाही. ते तिथे आल्यानंतर काय करतात? असाच बसला होता, असाच आजार झाला होता, अशाच तपासण्या केल्या होत्या, अशाच दवाखान्यात ॲडमिट होता, सकाळपर्यंत चांगला होता, संध्याकाळी मेला. कशाला जातात तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये? नका जाऊ बाबांनो. माझ्याकडे असे डझनावर येतात लोक, त्यांना नाही म्हणावं लागतं, नका येऊ तुम्ही. ते आमचे पेशंट घाबरतात. तुम्हाला माहिती ना, कोविडने माणसं कोविडमुळे कमी मेली, धसक्याने जास्त मेली. आणि हेच होते ते सगळे शूरवीर लोक जे जाऊन जाऊन सांगत होते, असाच मेला, असाच होता, असाच बसला होता. आपण किती कुडत राहतो. ते इस्रायल पॅलेस्टाईनचं भांडण तिकडे सुरू आहे, हा इथे घरात बसल्या बसल्या घाबरतो. अंटार्क्टिकावरचे पेंग्विन कमी होत आहेत, हा घरात बसल्या बसल्या आता माझं कसं होणार? अरे काही नाही होणार. ते न्यूज चॅनल बघणं सोड. कॅनडाच्या ट्रुडोला आता झोप येईल. तर डोनाल्ड ट्रम्पच्या घराच्या मागे सापडली एक रहस्यमय गुहा. तिथे सापडला एक एलियनचा गॉगल. अरे काय करायचं तुला? तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. राहुल की मोदी, तुला काय करायचं ते दोघं आपापसात बघून काय ते ठरवतील. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे ना. BP वाढवला की मग इकडे यावं लागतं. बरं, हे साहित्य संमेलनात बिझी, मग जायचं कुठे? त्याच्यापेक्षा स्वतःला आनंदी बनवण्याचा प्रयत्न करा. ते न्यूज चॅनल बघणं सोडून द्या, तुम्हाला आपोआप आनंद मिळेल. बरं, आपण काय करतो ना, अंगावर ओढून घेतो. अर्धवट काहीतरी गोळ्या औषधं घ्यायच्या, उपचार अर्धवट करायचे, अब्रट चबरट काही घ्यायचं, पुरेशी झोप घ्यायची नाही,
आणि मग डॉक्टरला बोटं मोडत फिरायचं. डॉक्टर नव्हतेच तिथे, आम्ही तर आलो होतो. अरे तू रात्री 12ला आला होता ना, डॉक्टर कसे काय असतील 24 तास तिथे? हे सगळ्या गोष्टींना आम्हाला कुठेतरी विचार करावा लागणार. ते भेटायला आलेले लोक बऱ्याचदा काय करतात, तो असा एक्सरे उलटा धरतात आणि त्याच्यात आजार शोधतात. कळत काहीच नसतं, गुगलवर शोधतात, अंगारे दुपारे काय काय सल्ले देतात. बरं, या सगळ्या लोकांमुळे इतके वाद होतात. आमच्याकडे एक पेशंटच्या नातेवाईकांपैकीच असे कोणीतरी मित्रमंडळी आले, पुढारी होते, 2-4 पांढरे बगळे असतात ना ते असं. आता त्याच्या खिशामध्ये 500ची नोट होती. प्रथा काय, भेटायला गेल्यावर थोडे पैसे त्या पेशंटच्या हातामध्ये द्यावे लागतात बलाडानं. आता 500ची नोट होती, अडचण झाली, त्याला तेवढे तर काही द्यायचे नव्हते पुढारी तो. मग तो बाहेर कुठेतरी सुट्ट्या मिळतात का म्हणून हिंडला, समोरच्या एका दुकानात गेला, त्याला सांगितलं 500ची सुट्ट्या आहेत का? तो म्हणला नाही, माझ्याकडे नाही. मग आता ह्यानं थांबावं ना, हा त्याला म्हणतो सुट्टे ठेवत नाही, मग दुकान जाळून टाक. मग तो म्हणतो सुट्टे देण्यासाठी मी काय बसलो का, तू स्वतःला जाळून घे. झाली मारामारी सुरू. बरं, ह्या मारामारीचा परिपाक काय व्हावा, तो रुग्णाला तिथे भेटायला आलेला तो पुढारी तिथून धावत पळत इथे येतो आणि त्या नातेवाईकाला सांगतो ताबडतोब डिस्चार्ज घे या हॉस्पिटलमधून, आपल्याला नाही राहायचं, आपण दुसऱ्या कुठल्या तरी हॉस्पिटलला जाऊ, इथे माणसं चांगली नाही. अरे त्याचं काम विनाकारण वाढवलं ना तू, गरज आहे का? तुम्ही प्रेम वाटा, प्रेम मिळेल. द्वेष वाटला, द्वेष मिळेल. साधी आणि सोपी जगण्याची पद्धत आहे. तुम्हाला ते कळत नाही. रोज आपण काय करतो, त्याच्यात किती सातत्य ठेवतो, त्याच्यावर आपण किती ठाम राहतो, त्याच्यासाठी किती मोठी दिनचर्या आपण तयार करतो. बरं, ती दिनचर्या आखताना पण काय काय आखतात. मी रोज 4 वाजेला उठेल, काय करशील? झेपेल तेवढीच आखा, आणि एकदा आखली की त्याच्यावर एकदम ठाम राहा. मग त्याच्यासाठी प्रामाणिकपणे, प्रांजळपणे प्रयत्न करा, कष्ट घ्या, सचोटीनं रोज ती नियमितपणे पाळा. तुम्हाला आपोआप तुमच्यामध्ये बदल जाणवते. स्वतःच्या क्षमतांना ओळखा, स्वतःच्या भावनांना ओळखा, स्वतःच्या उणीवांवर काम करायला शिका, स्वतःचा भावनांक किती मोठा करता येईल याच्यासाठी लढा. जगणं बाणेदार बनवा, कण्याचं बनवा. प्रामाणिकपणावर, सच्चेपणावर, अस्सल असल्या कसोटीवर तयार करा. हे सगळं करण्यासाठी आपल्याला लढता आलं पाहिजे. हे उपदेश देणं सोपं आहे, पण याच्यासाठी झटणं, हे तिळातिळानं झटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना. ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतंच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. काळ्याकुट्ट काळोखामध्ये जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, हसत हसत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. जगण्याच्या शुभेच्छा देतो, मी थांबतो. धन्यवाद.